चला पुढे बघा आता. नेक्स्ट, if excess of KCN and Ki added to copper sulfates insoluble CuCN. ठीक आहे, आधी रिएक्शन बघा. चला, KCN हा सॉल्ट आहे. सॉल्टला कसं डिफाईन करणार? व्हॉट इज सॉल्ट? तुला सांगता येईल सॉल्ट म्हणजे काय, किंवा सॉल्टचं एक्झाम्पल द्या एखादं. NaCl. Acid react with base to form salt. ठीक आहे, ते तू न्यूट्रलायझेशन सांगितली रिएक्शन, पण सॉल्ट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये प्लस आणि काय असतो, मायनस. कोणता पण सॉल्ट बघा तुम्ही, NaCl बघा, NaCl मध्ये पण काय प्लस मायनस आहे. ठीक आहे, सो KCN पण सॉल्ट आहे, तसं कॉपर सल्फेट पण सॉल्ट आहे. आपण जर दोघांची रिएक्शन केली तर आपल्याला मायनस काय होतो, K2SO4 आणि CuCN2 असा कंपाऊंड भेटतो. आय थिंक हे आपलं झालंय ना, मला असं वाटतं. ठीक आहे, हो सर. झालंय. पुढे जाऊ आपण डायरेक्ट फोटोग्राफी मध्ये. आता बघा, AgBr इन फोटोग्राफी अनडिकम्पोज AgBr म्हणजे जो कंबाईन फॉर्म मध्ये आहे तो इज रिमूव्ड फ्रॉम फोटोग्राफी फिल्म बाय युझिंग हायपो सोल्युशन. म्हणजे कोणतं? Na2S2O3 5 times H2O. सो AgBr, Hmu मीन्स, Hmu काय असतं? एनर्जी. दॅट इज अ लाईट. ठीक आहे, सो तो ब्रेकडाऊन होतो Ag आणि Br2 मध्ये. देन सेकंड वे, AgBr घेतला, आपल्या गिवन हायपो सोल्युशन बरोबर रिॲक्ट केला तो. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स. सो Ag सेंटरला येतो. सो दिस इज द लिगॅन्ड आणि हा तुमचा Na लेफ्टला राहतो, NaBr सेपरेट होतो. ठीक आहे, आता आपल्याला इथं केमिस्ट्री नाही बघायची, आपल्याला त्याचं ऍप्लिकेशन समजून घ्यायचं का असं का केलं, कशासाठी केलं. सो बेसिकली ज्या फिल्म असतात त्या आपल्याला वॉश करायला लागतात, तर त्यासाठी काय केलं जातं, AgBr ला ब्रेकडाऊन करतात. ठीक आहे, मग AgBr ला ब्रेकडाऊन केल्यानंतर एक कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. आपण कोऑर्डिनेशन बघतोय, त्यामुळं हे एक्झाम्पल इथं आलेलं आहे. हे समजलं का ऍप्लिकेशन? हो सर. हो सर. बर, आता नीट बघा. इथं तुम्हाला लाईट ब्ल्यू कलरचा कॉम्प्लेक्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये ऍड काय केला, अमोनिया. आणि अमोनियामुळे जो कलर आहे तो कसा झालाय, डार्क ब्ल्यू मध्ये कन्वर्ट झालेला आहे. आता मला सांगा, इथं H2O ला रिप्लेस कोणी केलं? NH3. So it is like a substitution. ठीक आहे, so light blue color of aqueous solution of copper sulfate turns into dark blue in the presence of ammonia, but in the presence of acid in above there is a no color change. Okay, so जर तुम्ही अमोनिया घेतला, अमोनिया म्हणजे बेस होता, तुम्ही HCl घेतलं तर कलर मध्ये चेंज होत नाही. आता याच्या मागचं रिझन असं आहे की अमोनिया जो आहे तो जर मेटलला जोडला तर अमोनियामुळं जी काही लाईटचा इंटेन्सिटी ती डार्क होती. म्हणजे ब्ल्यूज असलं पाहिजे असं काही नाही, पण इंटेन्सिटी डार्क होती. सो मला एक सांगा बरं, समजा तुम्ही एक घेतला की तुमच्याकडे डार्क कलर आहे आणि सेकंड इज द फेंट, तर कोणाची फ्रिक्वेन्सी जास्त असेल, डार्कची का फेंटची? फेंट. बर, मग मला एक सांगा की एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी यांचं काय रिलेशन? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. नक्की सांगा बरं का. बघा, नक्की. कोणाला कन्फ्युजन याच्यामध्ये की एनर्जी इज नॉट इनव्हर्स आहे का डायरेक्ट आहे? बरं, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय एवढं सांगा मग. 1/T. तुम्ही फॉर्म्युला सांगता, फॉर्म्युला नाही पाहिजे. समजा मी ग्राफ काढला, ठीक आहे, हा ग्राफ आहे आपला. सो चला 2 ग्राफ एका ठिकाणी ड्रॉ केले. रिव्होल्यूशन पर सेकंड. ठीक आहे, ते पण बरोबर आहे. समजा मी असं काढलं आणि सेकंड केस मी असं काढलंय. सो A आणि B मध्ये फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त आहे? ए वाल्याची. A ची जास्त आणि B वाल्याची कमी आहे, बरोबर आहे. ओके, मग आपण फ्रिक्वेन्सीचं रिलेशन कोणाबरोबर बघतोय? एनर्जी सोबत. एनर्जी.
एनर्जी सोबत बघतोय, बरोबर ना? मग आता मला इथं बघून सांगा, ए ची एनर्जी जास्त का बी ची? H. ए ची. ए ची एनर्जी जास्त. ठीक आहे. किती जणांना समजलंय? म्यू पण आहे. हा ठीक आहे. म्यू इज इक्वल टू सी अपॉन लॅम्डा. Lambda. Lambda. ठीक आहे. ओके. सो इथं डार्क ब्ल्यू कलर भेटला. आता पुढे जाऊ आपण. रस्टिंग स्पॉट ऑफ आयर्न. रस्ट इज अ केमिकल चेंज और फिजिकल? Physical. फिजिकल. नक्की विचार करा. आयर्नचं रस्ट होते. Physical. हो सर. फिजिकल सर. फिजिकल. बरं. So rusting spot of iron, that is Fe2O3 x times H2, can be removed by using oxalic acid. So oxalic acid मुळे आपण ते रिमूव्ह करू शकतो. बरेच वेळा बघतात. बरं, तुम्ही रिएक्शन बघितली असेल तुमच्या घरी, जर असं काय असेल, आपला जो किचन ओटा असतो तो जनरली ब्लॅक असतो आणि त्याच्यावरती जर ते लिंबू असेल ते उलट झालं तर इथं व्हाईट स्पॉट पडतो, बघितलंय कोणी? हो सर. मग ते कलर चेंज होतो का परमनंट रिएक्शन होती ती? Color change. Change होतो. हा, पण ती रिएक्शन परमनंट होती. म्हणजे काय होतं की तुमचा जो मार्बल आहे, दॅट इज अ CaCO3, त्याच्यातून गॅस रिलीज होतो आणि खाली व्हाईट स्पॉट पडतो. नंतरून ते आपण त्याला काय म्हणतात, क्लीन करून करून तो निघून जातो, पण ऍक्च्युअली ती रिएक्शन झालेली असते त्या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतरून पुढे जाऊ आता. सायनो कॉम्प्लेक्सेस आर यूज फॉर इलेक्ट्रोप्लेटिंग ऑफ Ag and Au ड्यू टू हाय स्टॅबिलिटी. ठीक आहे. सायनो कॉम्प्लेक्स. सायनो म्हणजे काय? सायनाइड. हे ट्रिपल बॉन्ड आहे. हा, ट्रिपल बॉन्ड आहे. आर यूज फॉर इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रोप्लेटिंग माहिती ना तुम्हाला? हो सर. येस. मग इलेक्ट्रोप्लेटिंग का करतात? पर्पज काय त्याचं? Iron Sir, separate करणे. इलेक्ट्रोप्लेटिंग सांगा ना. कसलं? परत बोल. सर, इलेक्ट्रोप्लेटिंग सांगा ना काय हा, इलेक्ट्रोप्लेटिंग. अच्छा. हा हा. इलेक्ट्रोप्लेटिंग काय असतं की समजा तुमच्याकडे एखादा मेटल आहे आणि त्याचा एखादा तुम्ही यूज करताय, समजा दिस इज मेटल, आणि तुम्हाला हा मेटल जो आहे तो अजून जास्त अट्रॅक्टिव्ह दाखवायचा आहे वगैरे. मग आपण आता समजा आयर्नचा पीस आहे आणि मला याला गोल्डची फिनिशिंग द्यायची असेल, तर मी आयर्नला गोल्ड मध्ये कन्वर्ट करणं खूप डिफिकल्ट आहे, म्हणजे कॉस्टली आहे. सो मी त्याच्यावरती गोल्डचं काय करणार? प्लेटिंग, Coating. कोटिंग. आता ते कोटिंग कसं करतो आपण? समजा आपण त्याच्यावर कलर अप्लाय केला वगैरे, पण हे करत असताना जर आपण इलेक्ट्रोलिसिस वापरलं, सो इलेक्ट्रोलिसिस यूज करून जे प्लेटिंग करतात त्याला काय म्हणतात? Electroplating. इलेक्ट्रोप्लेटिंग. आता इलेक्ट्रोप्लेटिंग कोणाचं करणार मला सांगा? कोणाचा कोट असतो वरती? आयर्नचा, कॉपरचा, झिंकचा कोट देणार आहे का कोणी? Copper. नाही. नाही. म्हणजे ते ठीक आहे, बाकीच्या ठिकाणी देतात, पण आपण कोणाचा कोट देतो? जे प्रिशियस आहे. प्रिशियस कोण असतात? Ag आणि Au. AU. ओके. सो त्यामुळे असं होतं, तुम्ही DNA ब्लॉक मध्ये जर स्टडी केला असेल तर तिथे एक नाव आहे आर्टिफिशियल गोल्ड. माहिती काय असतंय? हो सर. हो सर. काय त्याच्या आतमध्ये काय असतं? आर्टिफिशियल गोल्ड म्हणजे एक्झॅक्ट असतं काय ते? तर ते पण जाऊ द्या. आर्टिफिशियल गोल्ड नाव आहे पण त्याच्यात गोल्डच नसतं. इट लुक्स लाईक अ गोल्ड ओनली. हे वाचलं होतं का तुम्ही याच्या आधी? नाही सर. आता मला स्पेलिंग नीट माहित नाही, असं काही माहिती का? हो सर. हो सर. हे गोल्ड सारखं दिसतं पण गोल्ड नसतं. ठीक आहे, त्या टाइप मध्ये. आता हे एकदम डिफरंट झालं, पण जर तुमच्याकडे एखादा आर्टिकल आहे जे तुम्हाला प्रॉपर ते दिसलं पाहिजे, तुम्ही इव्हन हे पण बघितलं असेल ना, बऱ्याच जणांचे जे टीथ आहे ते गोल्डचे दिसतात. हो सर. हा, त्या टाइप मध्ये. ठीक आहे. पुढे विल्किन्सन कॅटलिस्ट. RsClPPH3 is used for hydration of alkane, hydrogenation of alkane. ओके. सो हायड्रोजनेशन ऑफ अल्किन. अल्किन कसं असतो? डबल बॉन्ड प्लस H2, ऍडिशन ऑफ H2 इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. म्हणजे हा वापरला मी तर लिहितो विल्किन्सन कॅटलिस्ट. सो डबलचा काय होतो? सिंगल. सो अल्किन इज कन्वर्टेड इनटू अल्केन. सो होमोजिनियस कॅटलिसिस होतं याच्यामध्ये.
सो हायड्रोजनेशन होतं. चला थोडा हा एक पण एक पॉइंट बघू. मला एक सांगा की कॅटलिस्टचा रोल काय असतो? रिएक्शनचा स्पीड Rate- वाढवणे. रेट ऑफ रिएक्शन. अच्छा, मग रेट ऑफ रिएक्शन कमी नाही करत का कॅटलिस्ट? करतो सर. करतो सर. मग तुम्ही जे म्हणताय की रिएक्शनचा रेट रेट वाढवतो, चेंज करणे. चेंज. अच्छा, चेंजला दुसरा चांगला शब्द सांगा एखादा. अल्टर चालेल का? अल्टर. हो सर. हो सर. सो एक्झॅक्ट असं सांगता येईल तुम्हाला की कॅटलिस्ट इज एनी सबस्टन्स विच अल्टर द रेट ऑफ रिएक्शन. जो रिएक्शनचा रेट वाढवतो त्याला कोणता कॅटलिस्ट म्हणतात? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. बरं, मग कॅटलिस्ट नक्की करतो काय? आपण नेहमी म्हणतो तो रेट वाढवतो, कमी करतो, पण तो नक्की करतो काय? मग असं कसं काय करतो तो? आयन सेपरेट करतो. ठीक आहे, अजून करत होता, पुढे जाऊ आता. EDTA इज यूज फॉर एस्टिमेशन ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर. प्रॅक्टिकल झाले नाही ना तुमचे? नाही सर. सर ठीक आहे. नाही सर. बरं, मला एक सांगा, हार्ड वॉटर काय असतं? झालंय ना, स्कूलमध्ये पण झालं असेल तुमचं. सॉल्ट. हा, ज्यामध्ये सॉल्ट. पण काय सॉल्ट? येस, सॉल्ट्स म्हणजे काय? पुढे काय? सांगा काहीतरी. बोरवेल. आवाज नाही आला, परत बोल. अच्छा, मेसेज केलाय कोणते? हाय कंटेंट ऑफ मिनरल्स. बरं, ठीक आहे. बरं, कोणते असतात? मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. या दोघांचे सॉल्ट असलं तर वॉटर हार्ड होतं. वॉटर हार्ड होतं म्हणजे काय? सोप यूज करता येतो का त्या वॉटरमध्ये? नाही सर. नाही, तो अजून स्टिकी होतो. ठीक आहे. मग आपल्याला असतं प्रॅक्टिकल एस्टिमेशन ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर. म्हणजे काय? ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिकल घेतो तर तुम्हाला वॉटर देतो. वॉटर आपलं नेहमीचं असतं टॅप वॉटर. मग त्याला हार्ड करायला लागतं आम्हाला, कारण हार्ड वॉटर असं इझिली भेटणार नाही. सो आम्ही H2O घेतो आणि त्याच्यामध्ये काय टाकतो? मॅग्नेशियम टाकतो समजा, आणि त्यामुळे वॉटर हार्ड होतं. पण मॅग्नेशियम असं किती पण नाही टाकत, मोजून टाकतो तो. मग तो किती टाकला हे आम्हाला माहिती आहे. सो तेच तुम्हाला आम्ही प्रॅक्टिकल मध्ये करायला लावतो. एस्टिमेशन म्हणजे तुम्ही त्याचं काय काढता? पर्सेंटेज. त्यासाठी काय करणार? टायट्रेशन. मग टायट्रेशन करत असताना काय वापरतात? इंडिकेटर. ठीक आहे. सो त्यामुळे इथे EDTA लिहिलेलं आहे. सो EDTA इज यूज फॉर एस्टिमेशन. म्हणजे EDTA हा एक इंडिकेटर आहे जो वापरला जातो. तुम्हाला नेहमीचे माहिती असतात, फेनॉल्फेलिन, मेथिल ऑरेंज वगैरे वगैरे, पण हा पण एक इंडिकेटर आहे. ओके. सो हे टायट्रेशन करून हार्डनेस काढला जातो. समजलंय? हो सर. ठीक आहे. हो सर. ओके. पुढे आता CADTA दिलाय, इज यूज टू रिमूव्ह द PB पॉइझन. ठीक आहे. आता आपल्याला रिमूव्ह काय करायचंय? PB. आता PB बरोबर याची रिएक्शन केल्यावर काय करतो? तो कॅल्शियमला बाहेर टाकतो आणि PB ला स्वतःमध्ये इंट्रोड्यूस करतो. म्हणून बघा इथं PB झालेला आहे. म्हणजे PB ला तो ट्रॅप करतो, म्हणून PB सेपरेट होऊ शकतो इन द फॉर्म ऑफ दिस कॉम्प्लेक्स. सो PB ला रिमूव्ह करण्यासाठी याला वापरलं जातं. एकाची जागा दुसरा घेतो. कोणती रिएक्शन आहे? डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट चालेल. ठीक आहे, ओके. पुढं बायोलॉजिकल इम्पॉर्टंट काय? वेगवेगळ्या मेटलचं. क्लोरोफिल कुठं असतो? सॉरी, क्लोरोफिल मध्ये काय असतो? मॅग्नेशियम. हिमोग्लोबिन मधला Fe काय असतो? +2. मायोग्लोबिन इज +3. विटॅमिन B12 हा CO. देन कार्बॉक्सी पेप्टाइड हा त्याच्यामध्ये Zn असतो. इन्शुलिन मध्ये पण Zn असतो. सो हे सगळे बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स आहे. तुम्ही बायो मध्ये कुठेतरी वाचलं असेल. येस. आता हा इफेक्ट काय आहे आणि आपल्याला त्याचा यूज काय ते नीट बघा. आता इथे त्यांनी एक्झाम्पल फर्स्ट दिलेले आहे. मेनी कॉपर +2 salts and complexes also show tetragonal distorted octahedral structure. ठीक आहे.
म्हणजे आता आपण जर कॉपर घेतला आणि कॉपर +2 घेतला तर +2 हा काय करतो, जनरली डिस्टॉर्टेड स्ट्रक्चर दाखवतो. डिस्टॉर्टेड समजतं का तुम्हाला? नाही सर. नाही सर. बरं, ठीक आहे, 1 मिनिट.